नमस्कार मित्रांनो, मी गजेंद्र दुरतकर, फायनान्शियल ॲडवायझर. मी तुम्हाला आज युद्धाशी संबंधित शेअर्सबद्दल सांगणार आहे. आपण नुकतेच युद्ध पाहिलेले आहे. या काळामध्ये जर तुम्ही पाहाल तर डिफेन्स सेक्टर खूप मोठ्या प्रमाणात वाढला आणि त्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने डिफेन्स सेक्टरला 39,000 करोड अलॉट केलेले आहे, जे दिलेलं आहे. त्यामुळे कसं आहे की पुढे सुद्धा डिफेन्स सेक्टर हा वाढत राहील. पण नेमकं इतक्या साऱ्या शेअर्समधनं नेमका डिफेन्स सेक्टरमधला कोणता शेअर आपण घ्यायचा की जेणेकरून आपली जी पैशाची जी आपण गुंतवणूक करू ती वाढ राहील, आपला पोर्टफोलिओ वाढत राहील. त्याकरता मी एक छोटासा एक अनालिसिस तुम्हाला इथे देतो. त्यामध्ये जर मी पाहाल तुम्ही तर मी या टोटल 20 शेअर्स जे आहे डिफेन्स सेक्टरचे, या 20 शेअर्सचा अनालिसिस केला. डिफेन्स सेक्टरमध्ये या 20 शेअर्सचा अभ्यास केलेला. तर तो जो अनालिसिस आहे तो जो अनालिसिस आहे तो एक तर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, प्राइस टू अर्निंग रेशो, प्राइस टू बुक व्हॅल्यू, रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड, डेट टू इक्विटी रेशो, प्रमोटर होल्डिंग, मार्केट कॅपिटलायझेशन, नेट P&L, डिव्हिडंड इन आणि अर्निंग पर शेअर. या 10 क्रायटेरियावर ऍक्च्युली मी या 20 शेअरचा अनालिसिस केलेला आहे. त्यापैकी माझ्यानुसार जे स्कोरिंग निघालेले आहे त्या स्कोरिंगमध्ये जे शेअर्स आहे त्यामध्ये जर तुम्ही पाहाल तर हिंदुस्तान एरोनॉटिक्स, BEML, मस्काव डॉक, झेंटेक, JRSC, DEL या टाईपचे जे टॉपचे जे शेअर्स आहेत त्या शेअर्सला मी प्रेफर करेल जर घ्यायचं झालं तर. आता त्यांना जर घ्यायचं झालं तर तुम्ही त्याचा जर चार्ट पाहिला, जसं हिंदुस्तान एरोनॉटिक्स पाहिला आपण. हिंदुस्तान एरोनॉटिक्स जर तुम्ही पाहाल तर या महिन्यामध्ये तो 4,196 रुपयापर्यंत होता आणि 4,196 पासून तो जवळपास 5,127 पर्यंत गेला. म्हणजे त्याची जी ग्रोथ जर तुम्ही पाहाल तर नियर अबाउट तो 25% तो वाढला. याच प्रकारे आपण BML पाहू शकतो. BML सुद्धा तुम्ही पाहाल तर BML लास्ट मंथमध्ये 3,000चा शेअर होता. तो सुद्धा 3,000वरून 3,700 पर्यंत पोहोचला. त्याच्यातही 20% ग्रोथ झालेली आहे. म्हणजे क्रायटेरियाजवरनं मी हे जे बनवलं आहे, तर हा तुम्ही तुमच्या सुद्धा अभ्यासाकरता ते वापरू शकता.